नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या या हक्काच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे न्यूमरोलॉजिकल पाथ विथ मनीषा. तुमच्या ह्या उत्तम प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. जी काही मी ही नवीन सिरीज सुरू केलेली आहे 1 ते 9 अंकांची आणि रंगांची, त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान पाठिंबा देताय मला, त्यासाठी परत एकदा थँक्यू. तर आज आपण मुलांक 3 विषयी बघणार आहोत. मुलांक 3 हा कुणाचा असतो? तर मागे मी जसं तुम्हाला सांगितलंय की ज्या लोकांचा जन्म 3, 12, 21 आणि 30 या तारखेला झालेला असतो त्या लोकांचा मुलांक असतो 3. मुलांक 3 हा नंबर जो आहे तो गुरु या ग्रहाचा असतो. म्हणजेच काय? ज्युपिटर. हो, ज्युपिटर की जो 1 ते 9 ह्या अंकांमध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह ग्रह आहे. सगळ्यात आपल्याला ऊर्जा देणारा ग्रह आहे. ह्याचा हा नंबर असतो. मुलांक 3 ज्या लोकांचा असतो ना मित्रांनो, ती लोक जरा तुम्ही आजूबाजूला ऑब्झर्व करा. म्हणजे काय? ज्या लोकांचा जन्म 3, 12, 21 आणि 30 ह्या तारखेला झालेला असेल ना, त्या लोकांकडे तुम्ही जरा थोडंसं बारकाईने बघा. कशी वागतात ही लोक, काय त्यांच्या क्वालिटीज असतात. तर तुम्ही एकदा त्यांना काहीतरी प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जा. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ते 100% देणार. स्वतःचे 100% ते इनपुट देऊन तुम्हाला उपदेश देणारच. तुम्हाला पूर्णपणे त्या गोष्टीचं ज्ञान ते सांगणार आणि तुमची गोष्ट, तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करणार. मुलांक 3 असणारे लोक जे आहेत ना, त्यांच्याकडे ज्ञानाचं भांडार असतं. तुम्ही कुठलाही प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जा. सायन्स, पॉलिटिक्स, त्यानंतर तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत, जनरल नॉलेज असेल, कुठलाही प्रश्न त्यांना विचारा. त्या गोष्टीचं नॉलेज त्यांच्याकडे असतं. ज्ञानाचं भांडार म्हणतात या नंबरला. त्यामुळे मुलांक 3 असणारी लोक जी आहेत ना, ती शिक्षण क्षेत्रात जर गेली ना, तर खूप उत्तमरित्या यशस्वी होतात. या मुलांक 3 असणाऱ्या लोकांचे शत्रू अंक कुठले? तर एकमेव शत्रू अंक आहे नंबर 6. म्हणजेच काय? नंबर 6 कोणाचा असतो? तर शुक्र. शुक्र हा अपोजिट नंबर आहे नंबर 3चा. कसा? तर गुरु. म्हणजेच काय? देवांचा गुरु, देवगुरु. आणि 6 हा शुक्र म्हणजे दैत्यांचा गुरु शुक्राचार्य. म्हणूनच आपण असं म्हणतो, ऐकत आलोय पहिल्यापासून, की अरे त्या दोघांचा फार 36चा आकडा आहे. तर तुम्ही कधी विचार केलाय का हा 36चा आकडा आला कुठून? हो, तर हा 36चा आकडा म्हणजे देवगुरु आणि शुक्राचार्य. म्हणजेच काय? देवगुरु आणि शुक्राचार्य ह्यांचंच कधी जमलं नाही, तर आपलं कसं जमणार आहे बरं? म्हणून असं म्हणतात त्या दोघांचा फार 36चा आकडा आहे. ज्यांनी कोणी ह्या गोष्टीचा शोध लावलाय ना, किंवा जे कोणी हे बोललंय ना पहिल्यांदा, की त्या दोघांचा फार 36चा आकडा आहे आणि त्याच्या मागे जो विचार आहे, जो अभ्यास आहे, तो किती मोठा असेल, हे जरा ह्या गोष्टीचा जरा एकदा विचार करा. म्हणूनच मी असं म्हणेन, न्यूमरॉलॉजी हे एक सायन्स आहे. म्हणून न्यूमरॉलॉजीचा अनुभव घ्या, नुसतेच ऐकू नका. माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ बघता, शेअर करता, कमेंट करता, लाईकही करता, पण एक खूप महत्वाची गोष्ट विसरून जाता. एक क्लिक करायचं विसरता तुम्ही. तर ते क्लिक म्हणजे सबस्क्राईबचं बटन दाबायचं विसरता. त्या एका सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक केल्याने मला फार पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, मोटिवेशन मिळतं मला तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मला प्लीज तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. असंच मला सबस्क्राईब करत राहा, शेअर करत राहा आणि लाईकही करत राहा. नंबर 3चे मित्र अंक कुठले असतील? तर 1, 2, 3 आणि 5 हे मित्र अंक आहे. म्हणजेच काय? सूर्य, चंद्र, गुरु आणि बुध हे मित्र अंक आहे. नंबर 3चा शुभ कलर कुठला? तर येलो. हो, येलो कलर हा नंबर 3चा शुभ कलर असतो. त्यामुळे जास्तीत जास्त येलो कलर या मुलांक 3 असणाऱ्या लोकांनी वापरायचा आहे. तर मग आता अशुभ कलर कुठला? कुठला कलर मुलांक 3 असणाऱ्या लोकांनी टाळला पाहिजे? तर व्हाईट. व्हाईट कलर हा मुलांक 3 असणाऱ्या लोकांनी टाळला पाहिजे. का? त्याच्या मागे पण एक लॉजिक आहे. तर ते कसं? समजून घ्या. व्हाईट कलर हा शुक्र ह्या ग्रहाचा असतो आणि आपण जसं मगाशी बघितलं, की शुक्र हा मुलांक 3 असणाऱ्या ग्रहाचा अपोजिट ग्रह आहे, अँटी ग्रह आहे. व्हाईट हा कलर मुलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी अशुभ आहे. म्हणून व्हाईट कलर मुलांक 3 असणाऱ्या लोकांनी टाळायचा आहे.